श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा म्हणजेच 2026मध्ये अधिक मास हा आला आहे आणि या अधिक मासाची सुरुवात जी आहे ती 17 मेपासून झालेली आहे आणि हा अधिक मास 16 जूनला समाप्त होणार आहे. अधिक मास हा अत्यंत पवित्र असा महिना मानला गेला आहे. बघा, आपलं पंचांग जे असतं तर ते सौर पंचांग आणि चंद्र पंचांग यावरती चालत असतं आणि या दोन्हीमधील जो फरक आहे तर तो प्रत्येक वर्षी थोडा थोडा करून वाढत जातो आणि 3 वर्षामध्ये तो फरक 1 महिन्या एवढा म्हणजेच 33 दिवसांचा फरक होतो आणि म्हणूनच हा फरक भरून काढण्यासाठी हा एक अधिक महिना जोडला जात असतो आणि त्यालाच आपण धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास, खरमास या नावाने किंवा आपल्या गावाकडे धोंडा या नावानं सुद्धा ओळखत असतो. तर हा अधिक मास संपूर्ण जो महिना आहे तर तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केला जात असतो. या महिन्यामध्ये आपण जेवढे पण आपल्याकडून शक्य होईल तेवढी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत असतो, उपासना करत असतो. काही जण बघा या अधिक मासामध्ये संकल्पयुक्त व्रत करत असतात. त्यासोबतच इच्छापूर्तीसाठी कोणी पारायण करतं, पूजापाठ करत असतात. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची सेवा उपासना करत असतात. आणि अधिक महिना जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला गेला आहे. या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. तर बघा, हा अधिक मास जो आहे तर तो सुरू होऊन 15 दिवस झालेले आहेत आणि आता अधिक मासामधील 15 दिवस बाकी राहिलेले आहेत. तर हा अधिक मास संपण्यापूर्वीच कधीही कोणत्याही दिवशी आपल्याला गाईला हे अधिक मास वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळं आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आपल्या घरामधील दरिद्री, गरिबी ही कायमची संपून जाईल. अधिक महिन्यामध्ये बघा, आपण आपल्या लेकीला आणि जावयाला घरी बोलावून गोडाधोडाचं जेवण बनवून त्यासोबतच 33च्या पटीमध्ये वाण देत असतो. पण ज्या पण आपण वस्तू देणार आहोत तर त्यामध्ये बघा जाळीदार अशा वस्तू दिल्या जातात. बत्तासे, अनारसे, त्यासोबतच म्हैसूर पाक च्या वड्या ज्या असतात तर त्या अशा जाळीदार वस्तू ज्या असतात तर त्या दिल्या जातात वाण म्हणून. त्यासोबतच चांदीचं निरांजन देखील दिलं जातं. आपल्या कुवतीप्रमाणे जे ते आपल्या लेकीचं आणि जावयाचं धोंडेदान जे आपण म्हणतो तर ते करत असतं, वाण देत असतो. आणि म्हणूनच हा जो अधिक महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे, तर तो संपण्यापूर्वीच आपल्याला गाईला सुद्धा हे एक अधिक मास वाण जे आहे तर ते नक्की द्यायचं आहे. म्हणजे गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे किंवा खायला द्यायची आहे. म्हणजेच आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद मिळून जातील. हे वाण दिल्यानं आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. साक्षात माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला या पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात गाईला वाण म्हणून द्यायची आहे? ही सेवा कशी करायची किंवा हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तीच संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याची योग्य ती माहिती मिळून जाईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप पवित्र आणि महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं देखील मान्यता आहे. आणि ही एक वस्तू आहे जी आपण फक्त 3 वर्षातून एकदाच गाईला खाऊ घालू शकतो. ही वस्तू खाऊ घातल्यानं सर्व देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देवी देवता आहेत आणि अधिक मासात 33 या अंकाला विशेष असं महत्त्व आहे. आपण बघा वाण देताना सुद्धा ते 33 या संख्येनेच दिलं जातं. 33च्या संख्येमध्येच आपण दीपदान करत असतो. तर अधिक महिन्यामध्ये लेकीला आणि जावयाला धोंडदान देणं, दीपदान करणं
म्हणजेच 33 दिवे प्रज्वलित करणं, त्यासोबतच या अधिक मासामध्ये आपल्याकडून होईल आपल्या कुवतीप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान अशी दाने आपण जी आहे तर ती या अधिक मासामध्ये केली तर त्याचं आपल्याला 33 पटींनी पुण्यफळ हे जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास गायीमध्ये आहे अशी धार्मिक मान्यता आहे. गाई जी आहे तर ती खूप पवित्र मानली गेली आहे. अधिक मासात आपण जर गोमातेची सेवा केली तर साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. आणि गायीची सेवा जर या अधिक मासामध्ये केली आपण तर आपल्या कुंडलीतील ग्रहदोष, पितृदोष हा दूर होतो. गायीला दिलेलं वाण हा थेट देवतांपर्यंत आणि आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतो. तर हे वाण जे आहे तर ते आपण या 15 दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी जे आहे तर ते गायीला देऊ शकतो किंवा ही वस्तू आपण या 15 दिवसांमध्ये कधीही गायीला खाऊ घालायची आहे. तर हा उपाय करताना आपण ज्या पण दिवशी हा उपाय करणार आहे किंवा ही सेवा करणार आहे तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचा गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला घरातील देवतांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून नंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला 33 या संख्येत पुरणाचे धोंडे जे आहेत तर ते बनवायचे आहेत. आता बघा धोंडे जे आहे तर ते अधिक मासामध्ये अतिशय महत्त्वाचा पदार्थ जो आहे तर तो मानला गेला आहे. याशिवाय जे वाण आहे तर ते अपूर्ण मानलं जात असतं. तर बघा आपल्याला पुरणाचे धोंडे जे आहेत तर ते बनवायचे आहेत. आता बऱ्याच ठिकाणी बघा खोबरे किंवा सुकामेवा घालून देखील हे जे धोंडे आहेत तर ते बनवले जातात. पण आपल्याला पुरणाचेच धोंडे जे आहेत तर ते बनवायचे आहेत. कारण की पुरणाचे धोंडे बनवताना आपण त्यामध्ये पिवळी हरभरा डाळ त्यासोबतच गूळ हे 2 पदार्थ जे आहेत तर ते वापरून हे जे धोंडे आहेत तर ते आपल्याला बनवायचे आहेत. आता बघा काही ठिकाणी ते तळून घेतले जातात पण आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. आता उकडून घेतल्यानंतरनं हे जे धोंडे आहेत तर ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर त्या ताटामध्ये आपल्याला बघा अगोदर केळीचं जे पान आहे तर ते स्वच्छ असं केळीचं पान आपल्याला त्या ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला हे 33 धोंडे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. आता एक स्वच्छ पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे, एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला या धोंड्यावरती ठेवून याचा नैवेद्य हा जो आहे तर तो भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचा आहे आपल्या देवघरामध्ये. आता बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्तीही असेल असं नाही. आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच. तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर आपल्याला काही वेळासाठी हे ताट ठेवायचं आहे. त्यानंतरनं थोड्या वेळानंतर आपल्याला हे ताट उचलून घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुलं त्यासोबतच एक स्वच्छ पाण्याचा तांब्या आणि एक तुपाचा दिवा हे सर्व साहित्य आपल्याला त्या ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला गाईजवळ जायचं आहे. आता गाईजवळ गेल्यानंतरनं आपल्याला गाईची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. गाईच्या पुढच्या 2 पायांवरती पाणी ओतायचं आहे. गाईला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. गाईची आरती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतरनं हे 33 धोंडे जे आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातानं गाईला खाऊ घालायचे आहेत. यानंतरनं घरी परत येताना आपल्याला गाईच्या पायाखालची जी थोडीशी माती आहे तर ती घरी आणायची आहे किंवा आपल्याला आपल्या कपाळावरती या मातीचा एक टिळा जो आहे तर तो देऊन घ्यायचा आहे. आता बघा ज्यांना पण गाईला ह्या वस्तू खाऊ घालणं शक्य नाही तर आता बघा आपण आपल्या देवघरामध्ये गाई आणि वासराची मूर्ती तर ठेवतोच, आपल्या घरामध्ये असतेच. तर त्या गाईच्या समोर तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवू शकता आणि थोड्या वेळानंतरनं उचलून तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून हे धोंडे जे आहेत तर ते खायचे आहेत. ज्यांना गाई भेटणार नाही तर त्यांनी अशा पद्धतीनं हा उपाय करायचा आहे. आणि ज्यांच्या घराच्या आसपास गाई असतील, ज्यांना जाऊन गाईला हे धोंडे खाऊ घालणं शक्य होईल, त्यांनी आवर्जून गाईला जाऊन त्या ठिकाणी हे धोंडे जे आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत. यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी या नक्कीच दूर होतील. आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता, पितृदोष हा कमी होऊन जाईल.
गायीची सेवा करण्याला विशेष असं महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला या देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होणारच आहेत, तर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल देखील घडणार आहेत.